हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट आणि NTUGC नेट या दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी आपण पाहत आहोत प्रॅक्टिस बेस MCQज सिरीज. या MCQ सिरीजमध्ये युनिट नंबर 8 इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संदर्भात बेसिक MCQज आपण कव्हर करत आहोत. याआधी रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशन या तीनही युनिट संदर्भात MCQज आपण कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रिव्हियस लेसन पाहिले नसतील त्यांनी ते कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन कव्हर करा. फ्रेंड, आज आपण ICT संदर्भात काही महत्त्वाचे क्वेश्चन पाहणार आहोत. हे क्वेश्चन पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नेक्स्ट MS सेट एक्झाम किंवा NTUGC नेट एक्झाम या एक्झामिनेशन संदर्भात प्रिपरेशन करत असाल तर दोन्ही एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी एक डिटेल कोर्स आपण प्रोव्हाइड करत आहोत. त्यामध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाते. त्याच संदर्भात डेमो किंवा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर देखील प्रोव्हाइड केले जातात. म्हणजे इन शॉर्ट पेपर फर्स्ट तुमचा फुल अँड फायनल त्या कोर्समार्फत कव्हर होऊ शकतो. या कोर्स संदर्भात तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011 36 20 82. यावर मेसेज केल्यानंतर तुम्हाला कोर्स संदर्भात पूर्णपणे माहिती शेअर केली जाईल. ठीक आहे, खूप चांगला रिझल्ट आपला याआधी डिक्लेअर झालेला आहे. तुम्ही सर्व बॅचचे रिझल्ट पाहू शकता. 2025मध्ये जवळपास 500हून अधिक विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. अनेक विद्यार्थ्यांना पेपर फर्स्टमध्ये 100 पैकी 90, 92, 88पर्यंत मार्क भेटलेले आहेत. म्हणजे पेपर फर्स्टमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे स्कोअर करता येऊ शकतो आणि इझी वेमध्ये तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. व्हॉट्सअप नंबर तुम्हाला या ठिकाणी दिलेलाच आहे. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्यासाठी देखील पूर्णपणे कोर्स आहे. त्या विद्यार्थ्यांनी कॉमर्स कोर्स म्हणून मेसेज करा. त्यांना कॉमर्स कोर्सबद्दल देखील माहिती प्रोव्हाइड केली जाईल. बाकी पेपर फर्स्ट संदर्भात इन्फॉर्मेशन हवी असेल तर या नंबरला मेसेज नक्की करू शकता. तर फ्रेंड, आज आपण ICT म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी या संदर्भात पार्ट 3 हा डिस्कशन करणार आहोत. कारण याआधी पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. त्या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे. त्या प्लेलिस्टच्या लिंकवर गेल्यानंतर तुम्हाला सर्व लेसन पाहायला भेटतील जे प्रिव्हियसमध्ये आपण अपडेट केलेले आहेत. ठीक आहे. पार्ट फर्स्ट आणि सेकंडचे क्वेश्चन मी स्किप करतो. डायरेक्टली पार्ट थर्डचे क्वेश्चन आपण पाहूया. ठीक आहे. तर हे पार्ट फर्स्ट आणि सेकंड मिळून आपण 30पर्यंत क्वेश्चन कव्हर केले. ते सर्व क्वेश्चन महत्त्वाचे आहेत. प्रॉपरली आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या. हे पोर्टल असतील त्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिली होती, ते प्रॉपरली कव्हर करून जा. आज आपण 31 पासून क्वेश्चन पाहत आहोत. क्वेश्चन नंबर फर्स्ट काय म्हणते ते पहा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट. म्हणजे खाली 4 स्टेटमेंट दिलेले आहेत. कुठलं स्टेटमेंट करेक्ट आहे तुम्हाला ओळखायचं आहे. फर्स्ट स्टेटमेंट काय म्हणते पहा. व्हायरस इम्प्रूव्ह द स्पीड ऑफ प्रोसेसिंग इन्फॉर्मेशन थ्रू द कॉम्प्युटर. म्हणजे व्हायरस कॉम्प्युटरचा स्पीड वाढवतो? नाही हो, व्हायरस स्पीड कमी करतो. चुकीचं आहे, सोडून द्या. तुम्हाला करेक्ट कुठलं आहे ते विचारलं आहे. ऑप्शन नंबर सेकंड, द इंटरनेट डज नॉट अलाउ व्हायरस टू स्प्रेड. म्हणजेच काय, सेकंडमध्ये त्यांनी म्हणलं आहे इंटरनेटमार्फत व्हायरस हा स्प्रेड नाही होऊ शकत, तो पसरत नाही किंवा तिथं अलाउड नाही आहे असं नसतं. व्हायरस जो घुसतो ना कॉम्प्युटरमध्ये तो नॉर्मली इंटरनेटच्या सहाय्यानेच घुसतो. ठीक आहे, म्हणजे हे पण चुकीचं आहे. ऑप्शन नंबर सी काय म्हणते पहा. व्हायरस इज अ पार्ट ऑफ सॉफ्टवेअर. हे करेक्ट येऊ शकतं. व्हायरस हा सॉफ्टवेअरमध्ये असतो, हार्डवेअरमध्ये नसतो. ठीक आहे, हे करेक्ट येऊ शकतं. वर्ड करूया. त्याआधी ऑप्शन नंबर 4 काय म्हणते ते पहा. व्हायरस इज अन ऑपरेटिंग सिस्टीम. नाही, ऑपरेटिंग सिस्टीम नाही, तो एक बग आहे. ठीक आहे, हे पण चुकीचं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी फक्त करेक्ट येईल. व्हायरस इज अ पार्ट ऑफ सॉफ्टवेअर. कारण व्हायरस हा सॉफ्टवेअरमध्ये घुसतो. अँटीव्हायरसमार्फत आपण तो काढतो. व्हायरस निघताना किंवा व्हायरस जाताना कॉम्प्युटरमध्ये दिसतो का आपल्याला? दिसत नाही, म्हणून तो सॉफ्टवेअरचा पार्ट आहे. सिंपल ना. कारण जी गोष्ट इनव्हिजिबल असते ती सॉफ्टवेअरमध्ये येते. मग ऑप्शन नंबर कुठला आहे? सी हा करेक्ट आहे. कारण व्हायरस कॉम्प्युटरमध्ये गेला कधी आणि व्हायरस कॉम्प्युटरमधून निघाला कधी हे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. सिंपल. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 32. डिलेटेड फाईल अँड फोल्डर आर स्टोअर इन. म्हणजेच काय, जे आपण फाईल कॉम्प्युटरमधून डिलीट करतो किंवा जे फोल्डर आपण कॉम्प्युटरमधून डिलीट करतो ते डिलीट केल्यानंतर पूर्ण कॉम्प्युटरमधून निघून जातात का? नाही, ते एका दुसऱ्या फोल्डरमध्ये जमा होतात. ते फोल्डर कुठलं असतं किंवा ते म्हणू शकतो डस्टबिन कुठलं असतं तर त्याला आपण रिसायकल बिन असं म्हणतो. म्हणजेच काय, जी पण गोष्ट आपण कॉम्प्युटरमधून डिलीट करतो
ती रिसायकल बिनमध्ये ॲड झालेली असते, पूर्ण ती डिलीट होत नाही. मग आपल्याला एखादी गोष्ट डिलीट केल्यानंतर पुन्हा मिळवायची असते किंवा एखादी गोष्ट आपण डिलीट केली, मग आपल्याला वाटतं अरे उगाच डिलीट केली, ठीक आहे आपल्याला ती गोष्ट पाहिजे, ती फोल्डर पाहिजे, मग आपण ती रिसायकल बिनमधून पुन्हा रिकॉल करू शकतो. म्हणजे काय, ऑप्शन नंबर या ठिकाणी ए हा करेक्ट येतो. सिंपली सर्वांना माहीत असेल. तुम्ही पण एखादी गोष्ट कॉम्प्युटरमधून डिलीट केली आणि तुम्हाला ती पुन्हा हवी असेल तर तुम्ही रिसायकल बिनमध्ये चेक करू शकता, ती गोष्ट अवेलेबल असते. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 33. व्हॉट आर द स्मॉल पिक्चर ऑन द डेस्कटॉप कॉल्ड. म्हणजे काय, हा डेस्कटॉप असतो पहा, या डेस्कटॉपवर जे स्मॉल पिक्चर असतात, स्मॉल पिक्चर म्हणजे काय, वेगवेगळे थोडक्यात तुम्ही ॲप्लिकेशन म्हणता त्यांना, बरोबर ना, असे सर्व असतात पहा. त्या स्मॉल पिक्चरला काय म्हणतात ते तुम्हाला विचारलं आहे. तर डेस्कटॉपवर जे पण स्मॉल छोटे छोटे पिक्चर असतात त्याला आपण नॉर्मली आयकॉन असं म्हणतो, ठीक आहे, बरोबर ना. म्हणजे ऑप्शन नंबर काय, सी हा करेक्ट आहे, आयकॉन. ठीक आहे, एकदम बेसिक क्वेश्चन आहे. आयकॉन म्हणजे काय, तुमचा हा डेस्कटॉप आहे. डेस्कटॉप म्हणजे काय, कॉम्प्युटरची स्क्रीन, बरोबर ना. त्या स्क्रीनवर पहा इथं क्रोम असतं, इथं माय पीसी असतो, बरोबर ना. असे वेगवेगळे आयकॉन असतात, असे छोटे छोटे. इथं काही PDF असतील, इथं काही तुमचे फोल्डर असतील, ते सगळे आयकॉन असं नावाने ओळखलं जातं त्यांना. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 34. विच ऑफ द फॉलोइंग इज वन ऑफ द सिक्युरिटी मेजर दॅट मॉनिटर इनकमिंग अँड आउटगोईंग डाटा. म्हणजे या ठिकाणी असं कुठलं सिक्युरिटी मेजर असतं जे कॉम्प्युटरमध्ये कुठला डाटा येतोय त्याच्यावर लक्ष ठेवतं, कुठला डाटा कॉम्प्युटरमधून जातोय त्याच्यावर पण लक्ष ठेवतं. असं कुठलं एक मेजर आहे किंवा कुठलं असं उपकरण आहे. तर तुम्हाला सर्वांना माहीत असेल, कॉम्प्युटरमध्ये जी पण गोष्ट येते ती योग्य आली पाहिजे. म्हणजे व्हायरस वगैरे कॉम्प्युटरमध्ये आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण काय करतो, कॉम्प्युटरला अँटीव्हायरस मारतो, बरं ना. म्हणजेच काय, फायरवॉल असते ते, बरं ना. मॅनेजर नाही, डिव्हाइस मॅनेजर नाही, गुगल क्रोम नाही, त्या ठिकाणी फायरवॉल आपण त्या ठिकाणी उभारतो किंवा फायरवॉलचा ॲक्सेस त्या ठिकाणी देतो. म्हणजेच काय, अँटीव्हायरस काय काम करतं, फायरवॉलचं काम करतं. म्हणजे थोडक्यात फॉर एक्झाम्पल हा कॉम्प्युटर आहे पहा, या कॉम्प्युटरमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट घ्यायची असेल, म्हणजेच काय, एखादं ऑनलाईन तुम्हाला गाणं डाउनलोडिंग करायचं, एखादा पिक्चर डाउनलोडिंग करायचं ऑनलाईन, एखादी वेबसाईट तुम्ही व्हिजिट करताय, त्यामधला डाटा कॉम्प्युटरमध्ये येणार आहे. तो डाटा योग्यच आला पाहिजे, व्हायरस वगैरे कॉम्प्युटरमध्ये आला नाही पाहिजे. त्यासाठी आपण अँटीव्हायरसचा पॅक मारतो कॉम्प्युटरला. अँटीव्हायरस काम काय करतं, एक फायरवॉल क्रिएट करतं. फायरवॉल म्हणजे काय, थोडक्यात फायर ऑल म्हणले पहा. म्हणजेच काय, एक जाळाची भिंत असं लक्षात ठेवा. म्हणजे जाळाच्या भिंतीमधून ज्या गोष्टी योग्य आहेत ना त्याच कॉम्प्युटरमध्ये येणार, ज्या अयोग्य आहे ते इथं स्टॉप होणार. फायर ऑल, जाळांची भिंत असं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. म्हणजे योग्यच गोष्टी कॉम्प्युटरपर्यंत पोहोचाव्यात, ज्या अयोग्य गोष्टी जसं की व्हायरस असतील, अननेसेसरी स्पॅमचे मेसेज असतील, त्या सर्व गोष्टी कॉम्प्युटरमध्ये आल्या नाही पाहिजे. त्या अनुषंगाने फायरवॉल काम करते. सिंपल ना, त्याला अँटीव्हायरस म्हणलं तरी पण हरकत नाही. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. एकदम सिंपल आहे, हे सिक्युरिटी मेजर आहे फायरवॉल म्हणजे. शब्दशः मिनिंग काढायचं, फायरवॉल जाळाची भिंत, कुठून, कॉम्प्युटरच्या आसपास जाळाची भिंत आहे. जाळाची मध्ये काही दिसत नाही, ती सॉफ्टवेअरचा प्रकार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यातून व्हायरस वगैरे येऊ शकत नाही कारण आपण अँटीव्हायरस मारलेला आहे. आता त्यानंतर 35 नंबरचा क्वेश्चन काय म्हणते समजून घ्या. चूज द स्ट्रॉंग पासवर्ड आउट ऑफ द फॉलोइंग. म्हणजे या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. या 4 पैकी कुठला ऑप्शन तुम्हाला स्ट्रॉंग पासवर्ड म्हणून निवडता येईल. तुम्ही पासवर्ड क्रिएट करता पहा वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर पासवर्ड हा स्ट्रॉंग कधी कन्सिडर केला जातो ते तुम्हाला विचारलं आहे. मग त्यांनी 4 नमुने दिले आहेत. फर्स्ट ऑप्शन आहे वैभव 54321. नंतर ऑप्शन सेकंड दिला आहे वैभव V कॅपिटल आहे @2025. नंतर हॅलो 123, नंतर 123 आणि हा एक मोठा पासवर्ड दिला आहे, ठीक आहे. मग ते 4 पासवर्ड आहेत वेगवेगळे. यातला स्ट्रॉंग पासवर्ड कुठला कन्सिडर केला जाईल ते तुम्हाला विचारलं आहे. आता बेसिक ऑप्शन आहे पहा, जर तुम्ही कॉमन सेन्सने सरळ साधा विचार केला तर तुम्ही काय म्हणताल, ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. कारण खूप मोठा पासवर्ड आहे, हा एखाद्याला हॅक करणं पॉसिबल नाही, इम्पॉसिबल आहे. कारण इतके फिगर कुठून टाकायच्या, बरोबर ना. मग हा इम्पॉसिबलचा पार्ट आहे, म्हणजे हा स्ट्रॉंग पासवर्ड म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे, पासवर्डमध्ये इतक्या संख्या टाकताच येत नाही. अनेक वेबसाईटचं लिमिट आहे 8 कॅरेक्टरमध्येच तुम्ही पासवर्ड क्रिएट करा, 6 मध्येच पासवर्ड क्रिएट करा. म्हणजे हा फिगर आहेत ना, या नॉर्मली 8-6 घेऊ शकतो, जास्त घेता येत नाही. म्हणून असा पासवर्ड क्रिएट करणं हे शक्य नाही आहे. हा स्ट्रॉंग डेफिनेटली आहे 4 नंबरचा, पण इतका मोठा पासवर्ड क्रिएट करणं अलाउड नसतं अनेक वेबसाईटला, अनेक गोष्टींना. मग हा पॉसिबल तर नाही आहे, सोडून द्या. मग या तिघांपैकी कुठला पासवर्ड स्ट्रॉंग म्हणून कन्सिडर केला जाईल, तर तुम्हाला माहिती आहे जे पण आपलं नाव असेल त्याचं एखादा अक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे, त्यामध्ये एखादा सिम्बॉल पाहिजे, म्हणजे @ हॅशटॅग काहीतरी असं पाहिजे, आणि त्यामध्ये फिगर पण पाहिजे.
अशा तीनही गोष्टी ज्या ठिकाणी ॲड असतात त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मली स्ट्रॉंग पासवर्ड म्हणतो. या ठिकाणी सिम्बॉल कुठलाच नाही आहे, फक्त नाव आहे, एक अक्षर कॅपिटल आहे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. फिगर पण घेतल्यात, चांगली गोष्ट आहे. बाकी अक्षर स्मॉल आहे, चांगली गोष्ट आहे. पण एखादा म्हणू शकतो सिम्बॉल त्यांनी घ्यायला पाहिजे होता, हॅशटॅग वगैरे काहीतरी घ्यायला पाहिजे होतं, घेतलं नाही म्हणून हा स्ट्रॉंग पासवर्ड नाही आहे. इथं पण सेम तेच आहे, इथं @ घेतला आहे म्हणून हा स्ट्रॉंग पासवर्ड होऊ शकतो. कारण नॉर्मली कुठलाही पासवर्ड क्रिएट करताना आपण काय करतो, हॅशटॅग वगैरे ॲड करतो, मध्ये एखादा अक्षर कॅपिटल पण घेतो आणि काही संख्या पण ॲड करतो. मग बर्थ डेटच्या असतील, कुठल्या असतील, संख्या पण ॲड करतो. मग त्याला आपण स्ट्रॉंग पासवर्ड म्हणतो. म्हणजे एक अक्षर कॅपिटल पाहिजे, बाकीचे अक्षर स्मॉल असले तरी पण चालू शकतात, त्यामध्ये एखादा सिम्बॉल पाहिजे, हॅशटॅग, कॉमा वगैरे काही पण द्या, त्यानंतर त्यामध्ये फिगर पण पाहिजे. मग अशा 4-5 गोष्टींचं कॉम्बिनेशन हा स्ट्रॉंग पासवर्ड कन्सिडर केला जातो. म्हणून ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. बाकी हा पण स्ट्रॉंग असता पण इतका मोठा पासवर्ड आपल्याला क्रिएट करणं अलाउड नसतं अनेक ठिकाणी, म्हणून त्याला आपण कन्सिडर करणार नाही. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 36. एकदम इझी क्वेश्चन आहेत, प्रॉपरली समजून घ्यायचे, कन्सेप्च्युअली समजून घ्यायचे. एक्झामला या व्यतिरिक्त अवघड असं काही नसतं, सोप्या पद्धतीने क्वेश्चन असतात. काय म्हणले ते पहा. एक्झाम्पल ऑफ मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम, म्हणजे 4 ऑपरेटिंग सिस्टीम खाली दिलेले आहेत. मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम कुठली ते तुम्हाला विचारलं आहे. फर्स्ट आहे अँड्रॉइड. आता मोबाईलचे अँड्रॉइडच असतात आपल्याला माहिती आहे, मग अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम मोबाईलमध्ये असतेच. नंतर सॅम्बियन असते, iOS असते ॲपलमध्ये, म्हणजे सर्वच ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. ऑप्शन नंबर 4 आपला करेक्ट डी. सर्व मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीम आहेत. जसं कॉम्प्युटरमध्ये विंडो वगैरे असतं तसं मोबाईलमध्ये या सर्व असतात. म्हणजे तुम्ही अँड्रॉइड फोन घेतला तरी असू शकतं, ॲपल वगैरे घेतलं तर असं असेल, ठीक आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 37. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ कॉम्प्युटर व्हायरस इज, म्हणजे कॉम्प्युटर व्हायरसचे वैशिष्ट्ये काय आहेत, कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते तुम्हाला विचारलं आहे. तर व्हायरस म्हणजे काय पहिलं ते समजून घ्यायचं. व्हायरस म्हणजे काय, काही पण गोष्टी ॲटोमॅटिक होत चालतात. आपण काही न करता एखादी फाईल करप्ट होऊन जाते, एखादी फाईल कुठं पण कॉपी पेस्ट होऊन जाते, ॲटोमॅटिक सर्व गोष्टी होतात तुमच्या गोष्टी. म्हणजे आपण म्हणतो की व्हायरस हा एक अशी कीड आहे की ती आपण कंट्रोल नाही केली तर ती काही पण करू शकते. सिंपल ना. मग त्याचे वैशिष्ट्य काय, तर ऑप्शन फर्स्ट आहे इट मेक कॉपी ऑफ इट सेल्फ. हे करेक्ट आहे. म्हणजे कुठलीही कॉपी कुठेही ऑटोमॅटिक कॉपी होऊ शकते, ती पेस्ट होऊ शकतं व्हायरसमुळं. हे करेक्ट आहे, चुकीचं काहीच नाही. इट मेक द सिस्टीम स्लो. यस, कीड लागली म्हणजे सिस्टीम स्लो होणार आहे, हे पण करेक्ट आहे. नंतर ऑप्शन नंबर सी इट मेक गेट ॲक्टिवेटेड ॲट अ सर्टन डेट अँड टाईम. म्हणजे जो व्हायरस असतो तो कधी पर्टिक्युलर डेटला टाईमला ॲक्टिवेट होऊ शकतो, हे पण करेक्ट आहे. व्हायरस कधी घुसला आपल्यालाच कळत नाही ना, मग हे पण करेक्ट आहे, कधी पण तो येऊ शकतो. म्हणजे अल्टिमेट तीनही ऑप्शन करेक्ट आहे. आपला एक ऑप्शन राहिला या ठिकाणी ऑल ऑफ दी अबोव, ठीक आहे. म्हणजे 4 ऑप्शन नंबर करेक्ट येईल. ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट. तुम्हाला मी सांगितलेलं आहे पहा, ज्यावेळेस सर्व ऑप्शन एका डायरेक्शनने असतात त्यावेळेस त्या ठिकाणी ऑल ऑफ दी अबोव हे 99% आन्सर असतं. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. हाऊ कॅन अँटीव्हायरस प्रोटेक्ट युअर डिव्हाइस. म्हणजे अँटीव्हायरस कशा प्रकारे तुमच्या डिव्हाइसला प्रोटेक्ट करतो, तर फायरवॉल ती क्रिएट करतो आणि त्यामुळे आपला कॉम्प्युटर प्रोटेक्ट होतो, हे आपल्याला माहिती आहे. मग बेसिक आन्सर आहे ना, फायरवॉल वगैरे हे का क्रिएट होतं सर्व, किंवा अँटीव्हायरस आपण का मारतो, व्हायरस कॉम्प्युटरला लागू नये म्हणून अँटीव्हायरस मारतो. बेसिक आहे ना, अँटी म्हणजे काय, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरस कॉम्प्युटरला लागू नये, कॉम्प्युटरमध्ये घुसू नये म्हणून अँटीव्हायरसचं आपण प्रोटेक्शन करतो. मग सिंपल आहे पहा, त्यानुसार ऑप्शन नंबर फर्स्ट काय म्हणते पहा, इट कॅन प्रोटेक्ट इट फ्रॉम ओव्हर हिटिंग. हिटिंगचा काही संबंध नसतो. इट कॅन इन्क्रीज दी इट्स परफॉर्मन्स वाढवण्यासाठी कॉम्प्युटरचा रॅम रोम वाढवावा लागेल. व्हायरस अँटीव्हायरस मारला म्हणजे तुमचा परफॉर्मन्स वाढला असं काही नाही. व्हायरस कॉम्प्युटरला लागला तर परफॉर्मन्स कमी होणार आहे, पण व्हायरस नसताना परफॉर्मन्स वाढतोय असं काही नाही. ते तुमच्या सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरवर डिपेंड आहे, याचा काही संबंध नाही आहे. नंतर इट कॅन प्रोटेक्ट अगेन्स्ट द व्हायरस. हे करेक्ट येऊ शकतं. अँटीव्हायरस कायसाठी, व्हायरस येऊ नये म्हणू नये. म्हणजेच काय, इट कॅन प्रोटेक्ट अगेन्स्ट दी व्हायरस. व्हायरस कॉम्प्युटरला लागू नये, व्हायरस संदर्भात प्रोटेक्शन देण्यासाठी अँटीव्हायरसचा पॅक मारला जातो. म्हणजे ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. बाकी बॅकअप वगैरे काही संबंध नाही आहे. सिम्पल आहे पहा, अवघड असं काहीच नाही आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. डॅश आर स्मॉल फाइल्स विच आर स्टोअर ऑन ए युजर्स कॉम्प्युटर व्हेन युजर विजिट ए वेबसाईट ऑन दी इंटरनेट. सिम्पल पहा, तुम्ही कुठलीही वेबसाईटला जर व्हिजिट केलं तर त्या वेबसाईट संदर्भात काही डाटा हिस्ट्रीच्या पलीकडं आपल्या कॉम्प्युटरमध्ये किंवा आपल्या
फोनमध्ये ॲड होत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल गुगल क्रोम वगैरे तुमच्या फोनमध्ये असतं पहा. गुगल क्रोमची हिस्ट्री क्रोममधून तुम्ही पूर्णपणे डिलीट केली तरी देखील तुम्ही फोनमध्ये ॲप्लिकेशन असतात पहा, फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन तुम्ही ॲप्स असं ऑप्शन असतं पहा, त्या फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन ॲप्स हे ऑप्शन पाहिलं ना तर त्यामध्ये क्रोम पाहायचं आणि त्या क्रोमने डाटा तुमचा किती घेतला आहे फोनचा ते पाहायचं. त्या ठिकाणी 1 GB 2 GB 500 MB इतका डाटा त्या क्रोमने घेतलेला असतो. आता तुम्ही म्हणता की क्रोममधली मी सर्व हिस्ट्री डिलीट केलेली आहे क्रोममधूनच, तरी पण क्रोम हे फक्त 128 GBचा असताना देखील त्यामध्ये डाटा 1 GB 500 MB इतका का दिसतोय? हिस्ट्री तर सगळी डिलीट केली. मग त्या ठिकाणी काय जमा झालेलं असतं? कुकीज. म्हणजे अननेसेसरी काही गोष्टी ॲड होत चालतात. तुम्ही कुठल्याही वेबसाईटला कुठल्याही प्लॅटफॉर्मला ज्यावेळेस क्रोम मार्फत किंवा कुठल्याही ॲप मार्फत व्हिजिट करता त्यावेळेस त्याच्या कुकीज त्या कॉम्प्युटरमध्ये जमा होतात. तुम्ही आत्ता चेक करून पहा, जर तुम्ही क्रोमचा डाटा ॲपमधून डिलीट केला नसेल तर ते डाटा खूप साठला असेल. जसं की फॉर एक्झाम्पल सांगतो, क्रोम हे ॲप्लिकेशन तुमच्या फोनमध्ये असेल पहा, बरोबर. त्या ॲप्लिकेशनमधून तुम्ही सर्व हिस्ट्री डिलीट करता, ठीक आहे, डिलीट केली काहीच प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही म्हणताल माझं क्रोममधून सर्व डिलीट झालेलं आहे, पण तसं नाही आहे. तुम्ही फोनची सेटिंग ओपन करायची, ठीक आहे. सेटिंग ओपन केल्यानंतर तिथं ॲप्लिकेशन किंवा ॲप्स म्हणून ऑप्शन असतो पहा सेटिंगमध्ये कुठं जाईल, त्या ॲप्सवर क्लिक केल्यानंतर सर्व ॲप्स तुम्हाला दिसतात किंवा ॲप्स मॅनेजमेंट असा ऑप्शन असतो सेटिंगमध्ये. एक तर ॲप्स असेल किंवा ॲप्स मॅनेजमेंट असा ऑप्शन असेल, ठीक आहे. त्यावर गेल्यानंतर तुम्हाला सर्व ॲपची लिस्ट दिसेल, तुमच्या फोनमध्ये कुठले कुठले ॲप आहेत. त्या ठिकाणी तुम्हाला क्रोम पण दिसेल, त्या क्रोमवर क्लिक करायचं. क्लिकवर केल्यानंतर तुम्हाला डाटा दिसेल क्रोमने किती घेतलेला आहे. तो डाटा असेल 1 GB 2 GB 500 MB इतका डाटा त्या क्रोमने घेतलेला असेल आता सध्या. मग तुम्ही क्रोमची हिस्ट्री ऑलरेडी डिलीट केलेली तरी इतका डाटा का दिसतोय? कारण त्या ठिकाणी कुकीज साठलेल्या आहेत. सिंपल, म्हणजे प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलं मी कशा पद्धतीने वर्किंग असतं. त्या कुकीज कोणत्या असतात? त्या पण कुठल्याही वेबसाईट असते, कुठल्याही गोष्टींच्या त्या ठिकाणी अननेसेसरी ज्या म्हणू शकतो फ्रिक्वेन्सी असतात त्या ॲड झालेल्या असतात, ठीक आहे. त्याला आपण कुकीज म्हणतो. म्हणजे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 40, द एक्सटेन्शन ऑफ इमेज फाईल, म्हणजे इमेज फाईलचं एक्सटेन्शन काय असतं? हे एक्सेलचं आहे, हे JPG आहे, ठीक आहे. म्हणजे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप म्हणतो. हेच कशाचं आहे? इमेज फाईलचं एक्सटेन्शन आहे. म्हणजे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप, ठीक आहे, अशा पद्धतीचं असतं. म्हणजे जॉईंट फोटोग्राफी एक्सपर्ट ग्रुप असं असतं ॲक्च्युली ते. हे शॉर्ट फॉर्म त्याचा असं आहे, ठीक आहे. म्हणजे याला आपण म्हणतो JPG, जॉईंट फोटोग्राफी शब्द आहे ना, म्हणजे इमेज, ठीक आहे. म्हणजे ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. डॉक हे डॉक्युमेंट्स आहे आणि डॉक्स हे नॉर्मली वर्ड वगैरे त्यासाठी आपण वापरतो. मग या ठिकाणी एकच राहतो इमेजचा, ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 41, कीज लेबल फ्रॉम F1 to F12 आर डॅश कीज. म्हणजे कॉम्प्युटरमध्ये सगळ्यात वरती F1 पासून F12 पर्यंत ज्या कीज असतात त्याला काय म्हणतात? त्यांचं संचालनाला काय म्हणतात? जसं आपण म्हणतो न्यूमेरिकल की असतात पहा कॉम्प्युटरचे 1 2 3 4 5 6 7 8 9, त्यांना आपण न्यूमेरिकल की म्हणतो. मग F1 पासून F12 पर्यंत ज्या की असतात त्यांना काय म्हणतात? त्यांना आपण फंक्शन की म्हणतो, कारण त्या फंक्शनसाठी वापरल्या जातात. सिंपल ना, ऑप्शन नंबर सी हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 42, ट्रान्सफर ऑफ डाटा फ्रॉम वन ॲप्लिकेशन टू अनदर ॲप्लिकेशन इज नोन ॲज. म्हणजे एका म्हणू शकतो ॲप्लिकेशनमधून दुसऱ्या ॲप्लिकेशनमध्ये डाटा ट्रान्सफर करण्यासाठी जी सिस्टीम वापरली जाते त्याला आपण काय म्हणतो ते तुम्हाला विचारलं आहे. तर त्याला आपण डायनॅमिक डाटा एक्सचेंज असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर काय? डी हा करेक्ट आहे, डायनॅमिक डाटा एक्सचेंज. सिंपल, डॉगमॅटिक नाही येणार, हे पण नाही येणार, डिस्क पण नाही येणार, डायनॅमिक डाटा एक्सचेंज असतं. सिंपल, ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 43. आता हा एकदम बेसिक क्वेश्चन आहे. DPI म्हणजे DPI याचा फुल फॉर्म काय ते विचारलं आहे. तर DPI हे जे वापरतात ना, हे नॉर्मली प्रिंटर संदर्भात वापरतात. म्हणजे प्रिंटरची क्वालिटी चेक करण्यासाठी DPIचा वापर केला जातो. त्याला डॉट्स पर इंच असं म्हणतात. म्हणजेच काय? ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे, डॉट पर इंच. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचा कॉम्प्युटरचा प्रिंटर आहे, त्या प्रिंटरमधून जी प्रिंट निघते ना, त्या प्रिंटमध्ये जे अक्षर असतात ते अक्षर कशापासून बनतात? अशी डॉटपासून बनतात, बरं ना. म्हणजे एखादं तुम्ही अक्षर जर पाहिलं बारकाईने किंवा एखादं कुठलीही फिगर पाहिली तर ते एकदम छोटे छोटे डॉट असतात, एकदम मायक्रो डॉट. त्या डॉटपासून ते डायग्राम बनलेले असते. मग तो डॉट जो आहे ना, एका डॉटपासून दुसरा डॉट किती अंतरावर आहे
ते मग असतात DPI मार्फत. ते डॉट जे आहेत ना छोटे छोटे, म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हे अक्षर तुम्ही पाहताय पहा, हे अक्षर कसं बांधलेलं आहे, शब्द छोटे छोट्या डॉटपासून, म्हणजे छोटे छोटे डॉट असतील त्याच्यापासून ते बांधलेलं आहे, बरोबर ना. मग एका डॉटचं दुसऱ्या डॉटपासून अंतर किती आहे हे पाहतात DPI मध्ये. ते अंतर जेवढं जास्त तेवढी तुमची प्रिंटिंग क्वालिटी बोगस, ते अंतर जेवढं कमी तेवढी तुमची प्रिंटिंग क्वालिटी चांगली. कारण जेवढे अंतर छोटं असेल ना तेवढं तुमचं क्लिअरिटी चांगली असणार आहे. त्यामध्ये अंतर जेवढं जास्त तेवढी क्लिअरिटी कमी. सिंपल ना. मग ऑप्शन नंबर फर्स्ट आपला करेक्ट आहे, डॉट्स पर इंच प्रिंटर संदर्भात आहे. नेक्स्ट आहे 44. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॉम्प्युटर लँग्वेज. म्हणजे खालीलपैकी कुठली कॉम्प्युटर लँग्वेज नाही आहे तुम्हाला विचारलं आहे. नंतर पस्कल आहे, फोर्टोन आहे, कोबल आहे, युनिक्स नाही आहे. ठीक आहे, कॉम्प्युटर लँग्वेज नाही आहे. युनिक्सचा फुल फॉर्म काय? युनिफ्लेक्स इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटर सिस्टीम असं त्याचा फुल फॉर्म आहे. युनिफ्लेक्स इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटर सिस्टीम हा त्याचा फुल फॉर्म आहे. हे एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे. काय म्हणलं आपण? युनिफ्लेक्स इन्फॉर्मेशन अँड कॉम्प्युटिंग सिस्टीम. कॉम्प्युटर म्हणले चुकून, कॉम्प्युटिंग सिस्टीम. ठीक आहे, त्याचा फुल फॉर्म आहे. हे फुल फॉर्म वगैरे कदाचित विचारणार नाही ऑपरेटिंग सिस्टीमबद्दलचा, पण ही एक ऑपरेटिंग सिस्टीम आहे हे लक्षात ठेवा. बाकी अवघड असं काही नाही. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 45. एरर इन कॉम्प्युटर प्रोग्राम आर कॉल्ड. म्हणजे कॉम्प्युटर प्रोग्राममध्ये जे एरर असतात त्याला काय म्हणतात? त्याला बग्स असं म्हणतात. पहा, म्हणजे एखाद्या सिस्टीमला जर आपण म्हणतो एरर आला तर आपण काय म्हणतो त्याला बग आला. बग म्हणजे काय? ती सिस्टीम स्लो होऊन जाते, कळत नाही नेमकं काय चाललंय, तर आपण बग्स असं म्हणतो. ऑप्शन नंबर सी आपला करेक्ट आहे. तर फ्रेंड, आज आपण टोटल 45पर्यंत क्वेश्चन पाहिलेले आहेत. या पुढचे क्वेश्चन नेक्स्ट पार्टमध्ये पाहणार आहोत. नेक्स्ट पार्टसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज कॉमर्ससाठी तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल, ठीक आहे, पेपर फर्स्ट किंवा कॉमर्ससाठी, तर या नंबरला मेसेज करा, तुम्हाला इन्फॉर्मेशन शेअर केली जाईल. खूप चांगल्या प्रकारे तुमचा पेपर फर्स्ट कवर करून भेटेल. कुठलाही डाऊट तुम्हाला राहणार नाही. प्रॉपर वेनी तुम्ही पेपर फर्स्ट कवर करून योग्य प्रकारे स्कोअर करू शकता. आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.